नमस्कार मंडळी. काल पिझ्झा बेस केला म्हणजे आज फुल्ली लोडेड वेजी चीझी पिझ्झा झालाच पाहिजे, हो की नाही? पिझ्झावर घालण्यासाठी मी बऱ्याच भाज्या घेतल्या आहेत, जसं की शिमला मिरची, कांदा, गाजर आणि बॉईल केलेले कॉर्न. हे आहे पनीर, ज्याला मी मीठ, मसाला आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवले. चला तर आता आपण पिझ्झा असेंबल करून घेऊया. हा आहे आपला होममेड पिझ्झा बेस. कसा केला तो बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. आता सगळ्या भाज्या आपण ज्या चिरलेल्या आहेत ना, त्या घालून घेऊया. पिझ्झावर कोणत्या भाज्या घालायच्या आहेत याची चॉईस तुमची आहे. तुम्हाला मशरूमही आवडत असतील ना, तर तेही ॲड करू शकता. आता मी भरपूर सारं चीज घातलं आहे आणि आता आपण ह्याला बेक करायला ठेवूया. तवा छान गरम करून घेतला आहे, त्यावर बटर लावायचं आणि पिझ्झा ठेवला आहे. चारी साईडने ह्याला पुन्हा बटर लावलं आहे आणि मंद गॅसवर झाकून आपण ह्याला 5 मिनिटासाठी बेक करून घेऊया. चीज बघा किती मस्त मेल्ट झालेला आहे. आता ह्याला काढून घेऊया आणि कट करूया. त्यावर ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालायचेत की आपला पिझ्झा खायला तयार. बघितलं किती इझिली होतोय. बेसपासून पूर्ण पिझ्झा आपण सगळा घरच्या घरी बनवलेला आहे. आज आपण फुल्ली लोडेड वेजी पिझ्झा बघितला. याच पद्धतीने तुम्ही नॉनव्हेजचा पिझ्झाही करू शकता, म्हणजे चिकन पिझ्झा. तोही आपण पुढच्या वेळेस नक्की करूया. आता हा कट करून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते की किती छान झालेला आहे. हे बघा किती मस्त चीज मेल्ट झालेला आहे आणि पिझ्झा जो बेस आहे ना, तो असा छान क्रंची आहे. याच पद्धतीने आपण दुसरा पिझ्झा करतोय, जसं की शेजवान पिझ्झा. पिझ्झावर घालायच्या जे सॉसेस आहेत ना, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी पिझ्झा सॉस, मेयोनीज आणि शेजवान चटणी घातली आहे. तीही आपण घरी बनवलेली आहे. या पिझ्झावरही आपण भरपूर चीज घातलं आहे आणि हा बेक केला आहे एअर फ्रायरमध्ये. जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही तव्यावर जसं मगाशी दाखवलं तसा बेक करू शकता. एअर फ्रायरमध्ये बेक करताना फक्त 7 मिनटं लागतात ह्याला बेक होण्यासाठी. यावर मी पिझ्झा सीझनिंग घातलं आहे. मगाशी आपण फक्त ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलेलं. पिझ्झाची भाजीची चॉईस तुमची. चटण्या कोणत्या घालायच्या आहेत तेही तुमच्या चॉईसने आणि वरचं सीझनिंग कोणतं हवं आहे तेही तुम्ही ठरवू शकता. असा कस्टमाइज पिझ्झा करून नक्की बघा आणि तोही फुल्ली लोडेड विथ चीज. आणि कसं झालं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.